नहीं. Let us start with the next question. Next question is asked in 2021 exam. 2021च्या एक्झाम मध्ये क्वेश्चन आलाय. पहिले आपल्याला क्वेश्चनला प्रॉपरली समजून घ्यावं लागेल आणि मग आपल्याला त्याला सॉल्व करायचं आहे. व्हॉट इज गिवन? अ बेकरमॅन सेल्स 5 टाइप्स ऑफ केक. है ना, एक बेकरी आहे जिथं 5 टाइपचे केक बनतात आणि ते सेल केल्या जातात. ओके. Profit due to sale of each cake, each type of cake is given. We have the value of profit. We have the value of profit. Okay. The demand for cake is given. Then expected value of profit per cake. What is asked? We need to find the expected value. नॉट ऑफ नंबर ऑफ केक बट ऑफ दी प्रॉफिट. प्रॉफिटची एक्सपेक्टेड व्हॅल्यू जी आहे ती आपल्याला फाइंड आउट करायची आहे. सॉल्व करायला स्टार्ट करतो बेटा मी. बघा काय सांगणार. सगळ्यात पहिले केकचे टाइप्स सांगू आपण. 5 टाइपचे केक आहेत, ते काही पण नाव दिले तरी चालतात. लेट 5 टाइप्स ऑफ केक. 5 टाइप्स ऑफ केक. 5 टाइप्स ऑफ केक्स ॲज काय आहेत बेटा ते. लेट अस से A, B, C, D and E. आपण अज्युम केलं हे 5 टाइपचे केक आहेत. 5 टाइपचे काय आहेत बेटा केक. आता प्रत्येकाची प्रोबॅबिलिटी आपल्याला दिलेली आहे. चला बघा व्हॉट वी हॅव. काय बेटा पहिल्याची प्रोबॅबिलिटी किती आहे 20 टाइम्स है ना. डिमांड म्हणजेच प्रोबॅबिलिटी, त्याला किती प्रमाणात परचेस केल्या जाते है ना. सो आपण सांगणार डिमांड ऑफ ए म्हणा किंवा प्रोबॅबिलिटी ऑफ ए म्हणा. मी प्रोबॅबिलिटी म्हणतो. प्रोबॅबिलिटी ऑफ ए इज इक्वल्स टू किती 20%. 20% मीन्स 20/100. इज इट ओके. प्रोबॅबिलिटी ऑफ बी इज इक्वल्स टू किती आहे 5%. 5% मीन्स अगेन 5/100. ओके. नेक्स्ट प्रोबॅबिलिटी ऑफ सी इज इक्वल्स टू व्हॉट. Probability of C is 10%. 10% means again 10/100. Is it okay? Next, probability of D which is equals to किती आहे बेटा 50%. 50%. 50% percent means again काय म्हणणार आपण त्याला 50/100. व्हॅल्यू किती असेल 50/100. And last but not the least, probability of E type of cake, demand of E type of cake equals to what 15%. 15% means 15/100. बघा तसं जर पाहिलं तर डिनॉमिनेटर मध्ये आपल्याला सेम व्हॅल्यू एक्सपेक्टेड असते. मग चेक करा की इथं कोणता असा फॅक्टर आहे जो जर घेतला तर डिनॉमिनेटर डिस्टर्ब होणार नाही. हे जर व्हॅल्यू 5च्या जागेवर समजा 0ची मल्टिपल असतील काही टेन्शन नव्हतं, पण ते 5चे मल्टिपल आहे. सगळ्या व्हॅल्यू कशाच्या मल्टिपल आहेत 5च्या. सो याला जर मी 5च्या मल्टिपल लिहिलं 5 × 4 तर याला काय लिहावं लागेल मला 20 × 5. अरे करेक्ट आहे ना. सो पहिली व्हॅल्यू असेल बेटा 4/20. 4/20. डिटेलमध्ये लिहितो लागलं तर म्हणजे अडचण जाणार नाही. 5 × 4 डिवाइड बाय 5 × 20 विच इज इक्वल्स टू 4/20. नेक्स्ट व्हॅल्यू सरळ 5 × 1 अपॉन 5 × 20 विच इज इक्वल्स टू 1/20. नेक्स्ट हियर इट इज 5 मल्टिपल ऑफ 2 डिवाइड बाय 5 × 20 विच इज इक्वल्स टू 2/20. अरे करेक्ट आहे का. हियर वी हॅव 5 × 10 अपॉन 5 × 20 विच इज इक्वल्स टू 10/20. अँड फायनली किती बेटा 5 मल्टिपल ऑफ 3 अपॉन 5 मल्टिपल ऑफ 20 विच इज इक्वल्स टू किती 3/20. हे समजलं काय सांगा. जेव्हा तुम्ही या वे मध्ये कॅल्क्युलेशन घेसाल तेव्हा तो प्रश्न आपला सोपा होणार आहे है ना. सगळ्यांचे डिनॉमिनेटर काय आहेत सेम. कॅल्क्युलेशन सोपे झाले पाहिजे. आता काय सांगितलंय जेव्हा एक ए टाइपचा केक सेल होतो तेव्हा गेन किती होते 2 रुपये. प्रॉफिट किती होते 2 रुपये. बी टाइपच्या केकसाठी 2.5. 3 टाइप सी केकसाठी 3. डी केकसाठी 1.5 आणि ई केकसाठी 1. म्हणजे जर लिहायचंच असलं तर तुम्ही डिस्ट्रीब्युशन लिहू शकता
किंवा डायरेक्ट एक्सपेक्टेड व्हॅल्यूसाठी गेले तरी चालेल. तुम्हाला डिटेलमध्ये समजलं पाहिजे म्हणून मी डिटेल त्याला सॉल्व करतो. इकडे पहा, केक कोणत्या टाईपचे आहेत. एक्सची व्हॅल्यू कोण आहे, ए बी सी डी आणि ई. अरे करेक्ट आहे का. प्रत्येकाची प्रॉबॅबिलिटी काय, प्रॉबॅबिलिटी ऑफ एक्स काय आहे, ए ची प्रॉबॅबिलिटी आहे 4/20, बी ची प्रॉबॅबिलिटी किती आहे बेटा 1/20, सी ची प्रॉबॅबिलिटी किती आहे 2/20, डी ची प्रॉबॅबिलिटी किती आहे 10/20 आणि ई ची प्रॉबॅबिलिटी किती आहे 3/20. इज इट ओके. दॅट इज हाऊ वी हॅव प्रॉबॅबिलिटी ऑफ इव्हेंट ए बी सी डी ई. अरे ओके आहे का. आणि आता मला सांगा की याच्या प्रत्येकासाठी दिलेला काय पाहिजे आपल्याला, गेन. गेन म्हणा किंवा प्रॉफिट म्हणा. काय म्हणतो बेटा मी, प्रॉफिट. प्रॉफिट काय आहे, व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ प्रॉफिट. प्रॉफिटला सपोज मी गेन म्हणतो जी. पहिल्यासाठी प्रॉफिट किती आहे 2 रुपये, दुसऱ्यासाठी प्रॉफिट किती आहे 2.5, तिसऱ्यासाठी किती आहे 3, चौथ्यासाठी किती आहे 1.5 आणि लास्टसाठी किती आहे 1 रुपीज. एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ एक्स विचारली की एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ गेन विचारला. गेन. देन एक्सपेक्टेड प्रॉफिट पर केक इज. काय विचारला बेटा, एक्सपेक्टेड प्रॉफिट. प्रॉफिटची व्हॅल्यू आपल्याला विचारलेली आहे. चला सांगा कशा पद्धतीने असेल प्रॉफिटची व्हॅल्यू. एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ गेन दॅट मस्ट बी प्रोडक्ट ऑफ प्रॉबॅबिलिटी अँड गेन. असा क्वेश्चन आपण सॉल्व केलेला आहे. अरे बरोबर आहे ना. चला बोला पटापट. डायरेक्ट व्हॅल्यू लिहितो मी आता. किती येईल बेटा, गेन किती आहे 2 या प्रॉबॅबिलिटीसाठी 2 मल्टिप्लाइड बाय 4/20 प्लस किती बेटा गेन कितीचा आहे 2.5. कशासाठी, प्रॉबॅबिलिटी किती आहे 1/20. गेन कितीचा आहे 3 रुपयाचा. प्रॉबॅबिलिटी किती आहे 2/10. गेन कितीचा आहे 1.5 रुपीजचा. प्रॉबॅबिलिटी किती आहे 10/20 आणि गेन कितीचा आहे बेटा 1 रुपीजचा. प्रॉबॅबिलिटी किती आहे 3/20. इज इट फाईन. हॅव द व्हॅल्यू. सगळ्यांच्या डिनॉमिनेटर मध्ये कोण आहे 20. 20 कॉमन घ्या बाहेर. 1/20 घेतला बेटा मी बाहेर. व्हॉट वी रिमेंड विथ 2 4 जा 8. 2.5 into 1 means 2.5. 3 2 जा 6. 1.5 into 10 means 15. 1 into 3 means 3. काय काय 2 2.5 3 3 साठी प्रॉबॅबिलिटी 1/10 आहे, 2/10 आहे ना. ओके सॉरी 2/20 आहे. इथं प्रॉबॅबिलिटी किती आहे 2/20. प्रॉबॅबिलिटी किती आहे बेटा 2/20. इथं पण प्रॉबॅबिलिटी किती आहे 2/20. ते सगळे सेम केलेलेच आहे आपण. डिनॉमिनेटर वरचं बरोबर आहे ना. हा चलो हॅव द ॲडिशन. बा काय बनते बेटा 1/20 इन अ ब्रॅकेट ॲड करा. 8 + 6 means 14. 14 + 15 means 8 + 6 means 14. 14 + 16 means ओके. सो ॲडिशन करा. 8 + 6 means 14. 14 + 15 means 29. 29 + 3 means 32. 32 + 2.5 34.5. 34.5. ओके. हॅव द व्हॅल्यू. काय बनेल बेटा सरळ सरळ 20 न जर डिवाइड म्हणजे पहिले जर 2 न डिवाइड केलं तर एक डिजिट काय होईल, तो 0 न डिवाइड केलं तर एक डिजिट काय होईल शिफ्ट. म्हणजे व्हॅल्यू बनेल 3.45 डिवाइड बाय किती 2. सॉल्व करा याला. 3 4 5 ला डिवाइड करायचं आहे 2 न. 2 1 जा 2. किती राहिला बेटा 1. हा 4 मी इथं खाली घेतो पण इथं काय आहे डेसिमल. करेक्ट आहे. 2 7 जा 14. ओके. किती आला इथं 0. हा 5 आपल्याला खाली घ्यायचं तर आधी मला वाटते 0 घ्यावं लागेल. आणि किती बनेल 5 खाली घेतला म्हणून 2 2 जा 4 आणि परत किती 0 घेतला म्हणजे 5. 1.70 सॉरी डिरेक्टली येईल आहे ना. किती 1.725. ऑप्शन नंबर ए इज द करेक्ट आन्सर.
सॉरी डिव्हिजन थोडासा प्रॉब्लेम झाला होता. 1.725. ओके, व्हॅल्यू ऑफ मीन इज 1.725. दॅट इज हाऊ वी हॅव दी एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ प्रॉफिट पर केक. हे काय आहे? रुपीज पर केक. एका केकवर 1.725 चा प्रॉफिट होणार आहे. बट ऑब्वियस तो क्वेश्चन खूप जुन्या जमान्यातला आहे. एवढ्याशा प्रॉफिटसाठी कोणी केक विकणारही नाही, है ना. चला, तर या पद्धतीने बेटा आपल्याकडे क्वेश्चन